नमस्कार, कुक विथ सलिता. आज आपण चिकन रोल करणार आहे. त्याच्यासाठी हे चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून पाणी सर्व काढून घेतलेलं आहे. आणि त्या चिकनला लावण्यासाठी हा सर्व मसाला, दही घेतलं, अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे, मिरी पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, बिर्याणी मसाला 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे, चवीसाठी मीठ घेतले, आले लसणाची पेस्ट घेतली 1.5 चमचा, आणखी हळद घेतली अर्धा चमचा. हे सर्व मसाले आपण हे चिकनला लावायचे आहेत. असे सर्व हे मसाले आपण हे सर्व मसाले चिकनमध्ये घालूया. लिंबाचा रस आणि हे दही पण सर्व असं हाताने सर्व हे याला सर्व लावून घ्यायचं आहे. सर्व मसाले मी लावून घेतले. हातानेच लावायचं म्हणजे सर्व मिक्स होतात. आणि आपण हे 20 ते 25 मिनिटासाठी असं ते झाकून ठेवायचं आहे. 20-25 मिनिटं झाले. आपलं चिकन छान मुरलेलं आहे. आता आपण चिकन शिजवून घेऊया. मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालूया. तुम्ही तेल घाला किंवा बटर घाला. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे चिकन ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये चिकन घालूया. गॅस मध्यमच ठेवायचा. चिकन हलवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये 1-2-3 वेळा हलवायचं आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकून शिजवून घेऊया. आपण बघूया जरा. आपल्याला सर्व चिकनचं ग्रेव्ही सर्व चिकनमध्ये सर्व आटवून घ्यायची आहे. आणि मी चिकनचे थोडे एकदम बारीक बारीक केलेले, एकदम छोटे छोटे केलेले. आणखी एकदा आपण थोडा वेळ सर्व ग्रेव्ही आटवून घेऊया. आपण परत झाकूया. चिकन आपलं बघूया चिकन शिजले का. चिकन आपलं शिजलेलं आहे, एकदम शिजलेलं आहे चिकन. त्याच्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची, कोबी, आणखी कांदा, हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये सर्व थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता 2 मिनिटं फक्त आपण जरासं वाफ देऊया. सर्व घातलेलं आहे ना, म्हणून 1-2 मिनिटासाठी वाफ देऊया. दोन मिनिटासाठी आपण 2 मिनिटं झालेले, त्याची वाफ आलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि आपण चपातीला हे सर्व मिक्स लावायला घेऊया. मी चपाती घेतली, गव्हाची चपाती केली. गव्हाची चपाती आहे, मी काय मैद्याची केली नाही आहे.
त्याच्यावर शेजवान चटणी, टोमॅटो सॉस लावायचा त्याच्यावर. टोमॅटो सॉस आणि मेयोनीज. मी शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणखी मेयोनीज लावून घेतलेला आहे. त्याच्यावर आपल्याला हे मध्ये घालायचं आहे. जो आपण चिकनचे केलेलं आहे ना त्याचं मध्ये घालायचं. म्हणजे आपल्याला कंप्लीट हे असं गुंडळायचं आहे. असं दिसणार मग. सर्व असं मी ओव्हनमध्ये गरम करून घेणार आहे. चिकन रोल आपले झालेले आहेत. मी ओव्हनमध्ये गरम करून घेतलेले आहेत चिकन रोल. तुम्ही ह्या पद्धतीचे नक्की करून पहा.